दो बॉल दोगे ने गेंदबाज है और इस बार थोड़ी छोटी गेंद ऑफसाइड ऑफ की ज्यादा बाहर निकल गई। वाइड का सिग्नल दिया अंपायर ने। अतिरिक्त के साथ टीम का स्कोर हो गया अभी 3 रन बिना किसी नुकसान के। पहला ओवर इस बार प्रगति पर है। 5 ओवर का मैच है, 2 ओवर का पावर प्ले है। लॉक स्टार्ट झालाय। हे काय बोलायचं आहे त्यांनी बोला। आम्ही काय आज आमचे एमपीएल आहे आणि हा सौरभ गांगुलीचा मी गॉगल देऊन काढते। तिकडून आलेला आहे टेम्पो आलेला आहे बघा लवकर चष्मा लावा। सफेद जिनूला टेम्पो बोलतात। सफेद टेम्पो आलेला आहे। कशाला ग, माझी पोर चांगली आहे। आमच्या आता इथे गॅरेज मध्ये वेल्डिंग चालू आहे म्हणून वेल्डिंग करायला माझ्या जर तुम्हाला कोणी मुली हवी असते यांना संपर्क करा। बघा नंबर सांगा पटकन। 9518686198 7066533721 व्हॉट्सअप नंबर आहे। वेल्डिंग साठी कधी कॉल करू शकता। कोणाशी बोलत नाही। तर आता तुम्हाला कसं वाटतंय, तुमचा लास्ट महिना आहे। हा बघा आमची मॅच आहे। मला कसं आहे माहित नाही। NPL प्रीमियम लीग नौजवान प्रीमियम लीग आमची मॅच आहे। आमची भट्टीपाडाची देवपाडाची नौजवान भट्टीपाडा आणि हे आहे गोमू आणि हे आहे सोमू नाचा आणि हे आहे आरू दाटमडकी। पोपट कोणचा जिनू माझी फेवरेट पियाला बसले वनकिट नाही ना। मस्त काका काय काय कुठचा तुझा वाचा लागेल तो वाचा मोठा आहे पण छोटा आहे तो। आशीष कमी कोणी काय सांगलं मी टाक ना मी व्हिडिओ। पहिला तिला जवळ तिला युट्यूबला नाव टाकायचं
आहे पण थोडी ती इकडे बघ. पिक्चर बघायला ना, पिक्चर बघायला तिथे भाऊ ना यांची पर्सनल मोठी चर्चा चालली आहे काका. चर्चेचा भाग नाही त्यांचं सध्या कसं काय ते सगळं चालू जिथून अनुभवायला भेटेल. आता याच्या अगोदरचे आपण 2 गोलंदाज हे जलद गतीचे अनुभवले. आता ऋतिक यांची कटर पद्धतीची गोलंदाजी आपल्याला अनुभवण्याचा आस्वाद काय होईना. शॉर्ट पद्धतीचे चेंडू आणि ऋतिक हे फसवे गोलंदाज. तिथे मला वाटतं जेड सोडलेला आहे ऋतिक यांनी आणि ओव्हरथ्रो. ऋतिकच्या चेंडूवरती ऋतिक यांनी जेल सोडलेला आहे. मला वाटते नावामध्ये अपवाद आहे. संतोष देव यांनी जेल सोडलेला आहे. यायचं आहे खरोखरच सुंदर असा कटर पद्धतीचा आपल्याला चेंडू बघायला मिळत होता. ते आग उगत आहे तर या तळपत त्या आगीचा तुम्ही आपल्याला बाण असू द्या की आपण किती उन्हामध्ये आणि ताणामध्ये आपण हा क्रिकेटचा गेम खेळतोय. पद्धतीने कामगिरी करत असताना पुन्हा एकदा कोण किती वरच्या साईड ते आता या ओव्हरमध्ये एकदा राईट वरती विकेट आणि शॉर्टेज मध्ये चेंडू टोकलाय लॉंगाच्या दिशेने. सुंदर अशी क्षेत्ररक्षण आणि उडवता गोपाला अशा पद्धतीने पण दिल पण गेलं नाही आणि मन पण गेलं नाही. शेवटी 2 धावाने उस्मान पटेल चाहते दरम्यान 27 झालेले आहे. शेवटचं षटक आणि कमिटीवाला बाहेर होईल. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि हा खूपच मला वाटतं पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. दरम्यान धीराज खरोखर उत्कृष्ट अजूनही त्यांच्या हाताला स्पीड आहे. पहिल्यांसारखी त्यांची गोलंदाजी आहे. तीळ मात्र सुद्धा फरक जाणवत नाही त्यांच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा धीराज झटपटी एंड करून मारा. मेहुल हा वाईट चेंडू. मेहुल वारंवार गडबडत आहेत, गोंधळ येत आहेत. बना के रखो मैं आती हूँ. नेम सुद्धा सापडत आहे. बना के रखो आती हूँ. हलक्या हाताने टोडाला पटकन मेहुल तरी यांचा संघ हळूहळू का होईना कासवाच्या पद्धतीने काय बोलता 110च्या स्पीडने माझी मम्मी आहे माझी सामान्यासाठी येत आहेत ते. माझी मम्मी सोड. लांबचे लांब शॉटचे मारत होते. अहो तुमचं बिजा बरोबर बोलतो त्या बोलणं. पुढचा चेंडू खरं तर यांचा मारा करतील मेहुल. किती ट्रे संपले पूजाताई तुमचे अंड्याचे? एवढे अंडे आणले हे काहीच बघा मला वाटतं 6 ट्रे आणलेले त्याच्यातले 3 ट्रे संपले. पूजा देव अंडेवाला. हे बघा 3 ट्रे संपलेत अंड्याचे 3 ट्रे नाही. पूजा देव अंडेवाला अंडावाला. ही ससाची गती आहे. त्या ससाच्या गतीने तुम्हाला पाहावं लागेल. ओय टार्गेट अचीव होईल. 3 ट्रे हात चेंडू चिरागला माहित आहे आता आपल्याला खेळावं लागेल. त्यासाठी बूट काढून ते खेळत आहे. काय ग तू कावलेलीची चेष्टा करते काय ग? हॅलो गाईज हे बघा टोचके सोसत आहेत परंतु खेळणार जिंकणार. काय ना बघून काय आहे? अजून ते खेळणार कारण की ते अजून जिंकले नाहीत अशी त्यांची जिद्द आहे. दोन्ही प्रेमी बिचारी गरीब आहे. पुढचा चेंडू